नागपूर म्हणजे राज्याची उपराजधानी, पण सध्या इथली चर्चा संत्र्यांची नाही तर एका अशा घटनेची होते ज्याने संपूर्ण शहरच हादरले. शहरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच हादरलाय. आधी नाशिक आणि आता नागपूर. एनजीओ चालवतो असं सांगायचं आणि आडून मात्र धर्मांतराचा खेळ खेळायचा. एका हिंदू तरुणीला चक्क नमाज आणि रोजे ठेवण्याची सक्ती केली गेल्याचा प्रकार उघडीस आलाय. प्रकरणाचं केंद्र आहे नागपूरचं युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी आणि या एनजीओचा संचालक आहे रियाज काझी. आता या काझी महाशयांवर आरोप काय आहे तर कामाच्या बहाण्याने किंवा मदतीच्या नावाखाली हिंदू तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचं आणि त्यानंतर त्यांच्यावर इस्लाम धर्माच्या प्रथा पाळण्यासाठी दबाव टाकायचा. केवळ दबावच नाही तर पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार तिला नमाज पढायला सांगणं, रोजे ठेवायला भाग पाडणं आणि हिंदू धर्माच्या प्रथा सोडून देण्यासाठी मानसिक छळ करणं असे गंभीर प्रकार या एनजीओच्या नावाखाली सुरू होते. जेव्हा हे प्रकरण सहनशक्तीच्या बाहेर गेलं तेव्हा पीडित तरुणीने धाडस दाखवलं आणि मानकापूर पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई केली. रियाज काझीवर विनयभंग आणि धर्मांतरणासाठी सक्ती करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली देखील आहे. आता सध्या तरी पोलीस या गोष्टीचा तपास करतायत. रियाज काझीने आतापर्यंत अशा अनेक मुलींना लक्ष केलंय का, यामागे काही मोठं रॅकेट दडलंय का? मंडळी, एनजीओ म्हणजे समाजसेवेचं माध्यम असतं, पण काही लोकांमुळे या पवित्र क्षेत्राला काळीमा फासला जातोय. नाशिकमध्येही असंच काहीचं प्रकरण समोर आलं होतं आणि आता नागपुरात हेच घडतंय. यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. धर्मांतरणासाठी छळ करणं हा कायद्याने गुन्हा आहेच, पण विश्वासाला तडा देणारा हा प्रकार संतापजनक देखील आहे. आता पोलीस तपास सुरू आहे. रियाज काझीच्या एनजीओची कुंडली बाहेर येईलच, पण प्रश्न हा उरतो की मदतीच्या नावाखाली चालणारे हे असले धंदे कधी थांबणार आहे? तुम्हाला काय वाटतंय? अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने आणखी काय कडक पावलं उचलायला हवीत? कमेंट्समध्ये नक्की सांगा.